तर पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक केला। पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार देखील आता स्थगित करण्यात आला। पाकिस्तानी नागरिकांना सार्क देशांचा व्हिसा देखील मिळणार नाही। अश्रूंचा बदला पाण्यानं, सिंधू पाणी करार स्थगित। भारत आणि पाकिस्तानात 19 सप्टेंबर 1960 रोजी झालेला एक आंतरराष्ट्रीय करार आहे। करार सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाणी वाटपाबद्दलचा आहे। करारानुसार वाटप कसं होतं तर पूर्वेकडील नद्यांचा वापर भारत करेल, पश्चिमेकडच्या नद्यांचा वापर पाकिस्तानसाठी आहे। पूर्वेकडच्या नद्यांमध्ये रावी, बियास आणि सज्जलचं पाणी भारत वापरणार, तर पश्चिमेकडच्या सिंधू, झेलम आणि चिनाब नदीचं पाणी प्रामुख्यानं पाकिस्तान वापरेल। मात्र भारत पश्चिमेकडच्या नद्यांचंही पाणी शेती, वापर, जलविद्युत प्रकल्पांसाठी करणार आहे। 1960 पासून हा करार अद्याप एकदाही स्थगित वा रद्द झाला नाही। 1965, 1971 आणि 1999च्या युद्धावेळीही कराराची अंमलबजावणी झाली। पाकिस्तानच्या शेतीचा मोठा भाग सिंधू करारावर अवलंबून होता। पंजाब आणि सिंधू प्रांतातील शेतीसाठी हा करार संजीवनी ठरतो। पाकिस्तान गहू, तांदूळ, ऊस आणि कापूस या पिकांवर अवलंबून आहे। कराची, लाहोर, फैसलाबाद आणि रावळपिंडी सारखी शहरही औद्योगिक वापरासाठी सिंधूच्या पाण्यावर अवलंबून आहेत। पाकिस्तानच्या जलविद्युत निर्मितीपैकी 30 ते 40% प्रकल्प सिंधू पाणी करारावर अवलंबून आहेत।